नमस्कार मित्रांनो, मी भाग्यश्री प्रधान आणि तुम्ही पाहत आहात मराठी जीके आन्सर अँड क्वेश्चन। आजचा आपला टॉपिक आहे 2 एप्रिल 2025 चालू घडामोडी म्हणजेच डेली करंट अफेअर्स। मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला रोजच्या रोज नॅशनल आणि इंटरनॅशनल लेव्हलचे करंट अफेअर पाहायला मिळतील। चला तर सुरुवात करूया, परंतु सुरुवात करण्यापूर्वी मित्रांनो तुम्हाला विनंती आहे, प्लीज करून आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक पण करा आणि तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर पण करा। चला तर पहिला प्रश्न आहे, भारताच्या विदेशी कर्जात डिसेंबर 2024 अखेरपर्यंत किती टक्के वाढ झाली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए 10.7%। पुढचा प्रश्न आहे नंबर 2, भारताच्या विदेशी कर्जात डिसेंबर 2024 अखेर 10.7% वाढ होऊन किती अब्ज डॉलर झाले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 717.9। पुढचा प्रश्न आहे नंबर 3, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खाजगी सचिवपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी निधी तिवारी यांची निवड करण्यात आली आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 4, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खाजगी सचिवपदी निवड झालेल्या निधी तिवारी कोणत्या सेवेतील अधिकारी आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी IFS या क्षेत्रातील अधिकारी आहेत। पुढचा प्रश्न आहे नंबर 5, विश्व बॉक्सिंग स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व कोण करणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी नरेंद्र बेरवाल करणार आहेत। पुढचा प्रश्न आहे नंबर 6, विश्व बॉक्सिंग स्पर्धा कोणत्या देशात होत आहेत? त्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी ब्राझील येथे। पुढचा प्रश्न आहे नंबर 7, IPL पदार्पणात 4 विकेट घेणारा कोण पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए अश्विनी कुमार। पुढचा प्रश्न आहे नंबर 8, अश्विनी कुमार IPL पदार्पणात किती विकेट घेणारा पहिला भारतीय ठरला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी 4था। पुढचा प्रश्न आहे नंबर 9, पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 एप्रिल रोजी कोणत्या राज्यात उभारण्यात आलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे उद्घाटन करणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी जम्मू आणि काश्मीर। पुढचा प्रश्न आहे नंबर 10, चिनाब नदीवर उभारण्यात आलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाची लांबी किती मीटर आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी 1315 मीटर आहे। मित्रांनो, तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज करून आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। आणि एक महत्त्वाची सूचना, जर तुम्हाला कोणत्या महिन्यातील जनरल नॉलेजची PDF पाहिजे असेल, कोणत्या परीक्षाच्या प्रश्नपत्रिकाची PDF पाहिजे असेल किंवा कोणत्याही टॉपिकची प्रश्नपत्रिकांची किंवा प्रश्न उत्तरांची PDF पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला WhatsApp नंबर दिलेला आहे, त्यावर तुम्ही संपर्क साधू शकता। त्यानंतर तुम्हाला ती PDF मिळून जाईल। पुढचा प्रश्न आहे आपला 11, रायझिंग स्टार इन AI पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी डॉक्टर अमेय पांगारकर यांना। पुढचा प्रश्न आहे नंबर 12, कोणत्या देशात राष्ट्रपतीकडून काळजीवाहू सरकार स्थापन करण्यात आले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सिरिया। पुढचा प्रश्न आहे नंबर 13, 1 एप्रिल कोणत्या संस्थेचा स्थापन दिन आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी CBI। पुढचा प्रश्न आहे नंबर 14, आंतरराष्ट्रीय योग दिन 2025ची थीम कोणती घोषित केली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी योग फॉर वन अर्थ वन हेल्थ। पुढचा प्रश्न आहे नंबर 15, यावर्षी CBIचा कितवा स्थापना दिन साजरा करण्यात येत आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए 62वा साजरा करण्यात येत आहेत। पुढचा प्रश्न आहे नंबर 16, कितव्या राष्ट्रीय सागरी दिनाचे तसेच मर्चंट नव्ही सप्ताहाचे उद्घाटन राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या हस्ते झाले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे
ऑप्शन क्रमांक सी 62वा. पुढचा प्रश्न आहे नंबर 17. यावर्षी RBI आपला कितवा स्थापना दिन साजरा करत आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए 90वा. पुढचा प्रश्न आहे नंबर 18. RBIची स्थापना कधी झाली? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 1 एप्रिल 1935 साली RBIची स्थापना झाली आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 19. आशिया कुस्ती चॅम्पियनशिप 2025मध्ये भारताने किती सुवर्णपदक जिंकले आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 1 सुवर्णपदक जिंकलं आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 20. आशिया कुस्ती चॅम्पियनशिप 2025मध्ये भारत पदक तालिकेत कितव्या स्थानावर आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी 8व्या स्थानावर आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 21. आशिया कुस्ती चॅम्पियनशिप 2025मध्ये कोणत्या देशाने एकूण 17 पदके जिंकून प्रथम स्थान पटकावले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए इराण. पुढचा प्रश्न आहे नंबर 22. बहुराष्ट्रीय वायुसेना अभ्यास युनेस्को 25चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी ग्रीस. पुढचा प्रश्न आहे नंबर 23. एज्युकेशन अँड न्यूट्रिशन लर्न टू ईट वेल रिपोर्ट कोणाद्वारे जारी करण्यात आला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी युनेस्को. पुढचा प्रश्न आहे नंबर 24. 37वा कथक महोत्सव 2025 कोठे आयोजित करण्यात आला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी नवी दिल्ली. पुढचा प्रश्न आहे नंबर 25. सेकंड ग्लोबल कॉन्फरन्स ऑन एअर पॉप्युलेशन अँड हेल्थचे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए कोलंबिया येथे. पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न आहे नंबर 26. राष्ट्रीय पर्यावरण परिषद 2025 आयोजन कोणाद्वारे करण्यात आले होते? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल्स. मित्रांनो, हे होते 2 एप्रिल 2025 चालू घडामोडी. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. मित्रांनो, विनंती आहे तुम्हाला लाईक आणि सबस्क्राईब करायला, शेअर करायला कोणतीही फीज यूट्यूब आकारत नाही. त्यामुळे तुम्ही कंजूसी करू नका. प्लीज करून आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. इथेच थांबूया. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.